बळीच्या दारामध्ये भगवान वामन रूप घेऊन प्रगट झाले। बळीने भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताने सांगितलं, बळी मला 3 पावलं भूमीचं दान दे। बळीने भगवंताच्या पाऊलांकडे पाहिलं, अगदी टिचभर छोटेसे भगवंताची पाऊलं। बळीने विचार केला, आपण जर एवढीशी भूमी याला दान दिली तर लोक याला काही म्हणणार नाहीत, आपल्याला नावं ठेवतील। लोक विचार करतील की त्याला मागायचं कळत नव्हतं, पण तुला द्यायचं कळायला पाहिजे होतं। बळीने भगवंताला सांगितलं, भगवंत थोडंसं मोठं मागा। भगवंताने सांगितलं, मोठं राहू दे, एवढंच दे। शुक्राचार्यांना भगवंताच्या चरणाचा प्रताप माहिती आहे। शुक्राचार्यांनी बळीला सांगितलं, याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको, याचे पाऊल जेवढे दिसतात तेवढे नाहीत, फार व्यापक आहेत, तो सगळं व्यापून टाकेल। बळीने सांगितलं, कितीही व्यापलं तरी मला काळजी करण्याचं कारण नाही। शुक्राचार्यांनी भरपूर प्रयत्न केला, झाडीमध्ये जाऊन लपले, डोळा फुटला वगैरे संकल्प सुटला आणि भगवंताने त्रिपाद भूमीचं दान स्वीकारायला त्रिविक्रम रूप धारण केलं। एका चरणामध्ये बळीचा भूलोकाची सगळी संपत्ती व्यापून टाकली, दुसऱ्या चरणामध्ये स्वर्गातली सगळी संपत्ती व्यापली आणि तिसरा चरण शिल्लक राहिला। भगवंताने बळीला विचारलं, बळी तिसरा पाऊल कुठे ठेवायचं सांग। बळीने सांगितलं, महाराज संपत्ती संपली, पण संपत्तीचा मालक बळी अजून जिवंत आहे, तिसरा पाऊल माझ्या डोक्यावरती ठेवा। भगवंताने बळीच्या डोक्यावरती पाऊल ठेवला। रसातळा नेला बळी, राहे पाताळी स्वामी माझा। भगवंताच्या चरणाची व्याप्ती अगाध आहे, भगवंताच्या चरणांना धरण्यामध्ये फार सुलभता आहे। जे तुम्हाला हवं आहे ते भगवंताच्या चरणामध्ये सापडतं। तुकोबरा बोलतात, तुम्हाला भगवंताचे चरण धरायचे असतील तर चरणामधून भगवंताचं चरित्र प्रगट होतंय। चरतीति चरितम, तुम्ही भगवंताचं एखादं चरित्र धरा, त्याने भगवान धरले जातील। राजा परीक्षितीने शुकाचार्यांच्या मुखामधून भगवंताचं चरित्र धरलं आणि 7 दिवसामध्ये उद्धार साधून घेतला। भगवंताचं चरित्र धरा। लोक म्हणू लागली, महाराज चरित्र फार अवघड आहे, एवढे भगवंताचे अनंत अवतार, एवढी चरित्र कधी लक्षामध्ये ठेवायची, दुसरं काहीतरी सांगा। तुकोबरा बोलतात, भगवंताच्या चरणामधून भगवंताची ज्ञानगंगा प्रगट होते। भगवान शंकर तिला मस्तकावरती धारण करतात। भगवंताचं ज्ञान धरा, भगवंताचं चरण धरले जातील। लोक म्हणू लागली, हे ज्ञान धरणं सुद्धा अवघड आहे, रात्री खाल्लेली भाजी आम्हाला सकाळी आठवत नाही, भगवंताचं ज्ञान आम्ही कुठून धरायचं। भगवंताचं ज्ञान धरण्यासाठी अर्जुनासारखा विमलमतीचा महात्मा हवा आहे। ज्ञानोबरा वर्णन करतात की जसं अगस्ती मुनींनी एका आचमनामध्ये सागर पिऊन टाकला, तसं भगवंताच्या ज्ञानाचा सागर पिणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती आहे। श्रीकृष्ण उक्ती सागरा हा अगस्तीची दुसरा, म्हणून घोट भरूपा हे एक सरा अघवियाचा। एवढं सगळं सामर्थ्य आमच्यामध्ये नाही, ज्ञान धरणं आम्हाला अवघड वाटतंय। लोक म्हणू लागली, तुकोबरायांनी सांगितलं, मग एक काम करा, भगवंताच्या चरणामध्ये भगवंताचे अनंत गुण आहेत, त्यातला एखादा गुण धरा। लोक म्हणू लागली, आम्हाला आमचेच गुण सुटत नाहीत, भगवंताचे गुण कुठून धरायचे। तुकोबरा बोलतात, मग भगवंताचं रूप धरा। रुक्मिणीने भगवंताचं रूप धरलं। कीर्तिनामा ब्राह्मणाने भगवंताचं रूप सभेमध्ये गायलं। रुक्मिणी आई साहेबांनी कानाद्वारे रूपाचं श्रवण केलं, हृदयामध्ये भगवंताचं रूप धरलं। भगवंताला पाहिलं नव्हतं, फक्त वर्णन ऐकून रूप हृदयामध्ये धरलं। भगवान तिला धरण्यासाठी गेले। रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग आपण पहा। तुकोबरा बोलतायत, जर तुम्हाला हेही धरणं शक्य होत नसेल तर सगळ्यात सोपं धरण्याचं साधन सांगतो। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तोधणी घेतो येथे। भगवंताचं नाम धरा। तुम्ही भगवंताचं नाम धरलं तर सगळे भगवान धरले जातील। भगवंताने आपलं सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारची रूप आपल्या नावामध्ये समाविष्ट केलेली आहेत। भगवान आपल्या नावामध्ये अंतर्धान झाले। सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी। भगवंताच्या नामामध्ये समग्र भगवान आहेत। तुम्ही भगवंताचं एखादं नाम अट्टहासाने धरा, भगवान तुम्हाला धरण्यासाठी येतील। कृतयुगामध्ये प्रल्हादाने नाम धरलं, नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवे नरहरी, उचलोणी घेतला कडियेवरी भक्ती सुखी निवाला। त्रेतायुगामध्ये हनुमंतरायांनी धरलं,
द्वापार युगामध्ये पांडवांनी धरलं, कलियुगामध्ये सगळ्या संतांनी धरलं. भगवंताचं नाम धरा, भगवान धरले जातील. लोक म्हणू लागले, महाराज ठीक आहे, परमात्मा पंढरनाथाला तुम्ही आम्हाला धरायला सांगताय, पण आम्हाला असं वाटतंय की आमच्या अगोदर त्याला कोणी धरलेलं आहे की नाही ते सांगा, नाहीतर आम्ही तिथे त्याला धरायला जायचो आणि त्याला कोणीच धरलेलं नसायचं. तुकोबराय बोलतायत, तुमच्या अगोदर त्याला फार श्रेष्ठ श्रेष्ठ देवी देवतांनी आधार म्हणून, आश्रय म्हणून, ठाव म्हणून धरलेला आहे. उलट तुमच्याकडूनच त्याला धरायला उशीर झालेला आहे. परमात्मा पंढरीनाथाला धरणाऱ्या सगळ्या देवी देवता परमात्म्याला कसं धरतात? अभंगाच्या 3ऱ्या चरणात सर्व देवी देवता परमात्मा पंढरनाथाला कसं धरतात, का धरतात, याचा थोडक्यामध्ये विचार करून पुढचं चरण पाहून आपल्याला वेळेत थांबायचंय. पण तत्पूर्वी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा
सकळ. तुकोबरा बोलतात सर्व देवी देवता परमात्मा पंढरीनाथाला आधार आश्रय म्हणून धरतात. आपण पहा, देवतांवरती संकट आलं की सगळ्या देवी देवता क्षीरसागराच्या काठावरती जाऊन भगवान विष्णू परमात्म्याची स्तुती करतात. भगवान अवताराला यावं म्हणून प्रार्थना करतात. भगवान अवताराला आले की अंतरिक्षामधून पुष्पवृष्टी करतात. भगवंताने एखादा दैत्य मारला की देवता स्तुती करतात. सगळ्या देवतांचं रक्षण करणारा बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव, सर्व देवी देवतांचं रक्षण करणारा परमात्मा पंढरीनाथ आहे. आपण नेहमी काकड्यामध्ये म्हणतो की भगवंताच्या दर्शनासाठी वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडून हात. सुरवर म्हणजे सगळ्या देवी देवता परमात्मा पंढरीनाथाच्या दर्शनासाठी लालायित आहेत. द्वारकेमध्ये भगवान राज्य करतायत आणि भगवंताच्या दर्शनासाठी रोज अपार गर्दी जमतीये. भगवंताच्या अष्टप्रधान नायिकांमध्ये 2 नायिका आहेत. एकीचं नाव आहे कालिंदी, जी सूर्याची मुलगी आहे, आणि दुसरीचं नाव आहे जांबुवती, जी जांबुवंत महाराजांची मुलगी आहे. दोन्ही गवाक्षामध्ये उभ्या आहेत आणि पाहतायत. कालिंदीला जांबुवतीने विचारलं, का ग, आपल्या स्वामींच्या दर्शनाला रोज एवढी गर्दी होते, हे सगळे कोण आहेत सांग बरं. कालिंदीने सांगायला सुरुवात केली, ही जी गर्दी जमा होतीये हे कोणी सामान्य देव आहेत असं नाही, तर ह्या सगळ्या श्रेष्ठ देवी देवता आहेत. अगोदर दर्शनासाठी येणारा ब्रह्मदेव आहे, पाठीमागे लोटांगण घातलेला इंद्र आहे, त्याच्या पाठीमागे वरुण उभा आहे, त्याच्या पाठीमागे यम उभा आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, सगळे याचं पूजन करतात. तुकोबरा बोलतायत, मी तुम्हाला मूळ धरायला सांगतोय. तुम्ही जर मूळ धरलं तर बाकीच्या सगळ्या देवी देवता आपोआप संतुष्ट होतात. जसं आपल्याला झाड हिरवगार व्हावं असं जर वाटत असेल तर झाडाला पाणी आपण कुठे देतो? झाडाच्या मुळाला देतो. सिंचन करिता मूळ, वृक्ष ओलावे सकळ, नको प्रथकाचे भरी, पडो एक मूळ धरी. तुकोबरा बोलतात, व्यर्थ फाजील पृथक गोष्टींच्या भरी पडू नका, मूळ आपण धरलं पाहिजे. परमात्मा पंढरीनाथ हे सगळ्याचं मूळ आहे. भगवंताला परमात्मा पंढरीनाथाला आपण धरलं की बाकीच्या सगळ्या देवी देवतांची अनायासे कृपा आपल्यावरती होते. लोक नेमकं उलट करतात, मूळ सोडून बाकीचंच धरीत बसतात. आषाढी कार्तिकीची वारी करणार नाहीत, बाकीच्याच वाऱ्यांना जातील. गळ्यामध्ये तुळशीची माळा घालणार नाहीत, बाकीच्याच माळा घालतील. एकादशी, सोमवार व्रत, महाशिवरात्र ही पर्व करणार नाहीत, बाकीचेच उपवास करतील. तुकोबरा बोलतात, तुम्ही हे जे मूळ सोडून बाकीचं करत आहात, ते मूळ सोडून बाकीचं करणं म्हणजे व्यर्थ केले जाणारे सायास आहेत, खटपट आहे. याने आपल्या पदरामध्ये फळ पडणार नाही. परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी सर्व देवी देवतांचा अभेद आहे. परमात्मा पंढरीनाथापासून कोणत्याही देवी देवतेला वेगळं समजण्याचं कारण नाही. भगवान परमात्मा पंढरीनाथाने भक्तीच्या क्षेत्रातले सगळे भेद नष्ट केलेले आहेत. म्हणून आपण पहा, भक्तीच्या क्षेत्रामध्ये परमात्म्याच्या रूपावरून कोणी फक्त सगुण मानणारं होतं, कोणी फक्त निर्गुण मानणारं होतं. परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने सगुण निर्गुणाचा ठाव, विटे पाव धरियले, सगुण निर्गुणाचा भेद संपला. काही काही मंडळी कट्टर शैव होती, काही काही मंडळी कट्टर वैष्णव होती. असा हा शैव आणि वैष्णवांचा फार प्राचीन वाद आहे. पण परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने हा वाद संपुष्टामध्ये आला. हरिहरा भेद नाही नका करू वाद. संत श्रेष्ठ श्री नरहरी महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. संत श्रेष्ठ नरहरी महाराज भगवान शंकराचे उपासक होते. भगवान विष्णूला मानत नव्हते, सोनार आहेत. एका विष्णू भक्ताने सांगितलं, परमात्मा पंढरीनाथाला कमरेला सोन्याचा करगुटा करायचा आहे. त्यांनी सांगितलं, तो भगवान विष्णूचं दर्शन मी घेणार नाही, तुम्हीच जाऊन काहीतरी दोऱ्याने माप आणा, मी तुम्हाला बनवून देतो. ज्याला बनवायचा होता त्याने माप घेतलं आणि माप घेऊन ती सुतळी नेऊन त्यांच्याकडे दिली. त्यांनी अगदी त्याच मापाचा सोन्याचा करदोडा बनवला. भक्त घेऊन आला, परमात्मा पंढरीनाथाला घालायला गेले, पण 2 बोटं करगुटा कमी भरायचा. याने विचार केला, जाऊन पुन्हा नरहरी महाराजांना सांगितलं, महाराज करगुटा कमी भरतोय. नरहरी महाराज म्हटले, माझ्याकडून मापामध्ये चूक होणार नाही, पुन्हा तुम्ही माप आणा.
पुन्हा माप आणलं, पुन्हा करगुटा कमी भरतोय, पुन्हा माप आणलं, पुन्हा कमी भरतोय. नरहरी महाराज म्हटले, तुम्ही माप घेण्यामध्ये काहीतरी गडबड करताय, यापेक्षा मीच माप घेण्यासाठी येतो. पण माझा नियम असा आहे की मी भगवान विष्णूचं स्वरूप पाहत नाही. मी डोळ्यावरती पट्टी बांधील आणि चाफून कमरेचं माप घेईल. म्हणून चाफून कमरेचं माप घेण्यासाठी परमात्मा पंढरीनाथाच्या रावळामध्ये आले. भगवंताच्या कमरेला चाफायला सुरुवात केली. ती कंबर लागेना, ते भगवान महादेवाचं शिवलिंग लागू लागलं. नरहरी महाराज म्हणतायत, हा तर भगवान शिव आहे. म्हणून डोळ्यावरची पट्टी खाली ओढतायत तर पुढे भगवान विष्णू दिसतायत. आणि पुन्हा डोळ्यावरती पट्टी घेतली, चाफायला गेलं की शिवलिंग लागतंय. म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू ही दोन तत्व नाहीत. एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई. ही दोन्ही तत्व एकच आहेत. तुकोबराय बोलतात, यांच्यामध्ये भेद पाहू नका. जे कोणी परमात्म्याच्या रूपामध्ये भेद पाहतील आणि भेदाने ग्रस्त होऊन वादामध्ये पडतील, त्यांना भक्तीचं सुख आणि फल पदरामध्ये पडणार नाही. उलट उलट उरफाटे दोष पदरामध्ये पडतील. अभंगाच्या शेवटच्या तो कामाने न करे सो तो कामरे न करे सो न करे सो
पंढरी सोस भेदे दोष उफराटे. तुकोबराय बोलतात परमात्मा पंढरीनाथ आणि बाकीच्या देवतांमध्ये भेद करू नये. एकच तत्व कार्य भेदाने वेगळी वेगळी रूप धारण करतं. उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रकट होतं, स्थिती राखण्यासाठी भगवान विष्णूंच्या रूपाने आणि संहार करण्यासाठी भगवान शंकरांच्या रूपाने अवतीर्ण होतं. जसा एकच शेतकरी आहे, पेरणाराही तोच, धान्य उगवून आल्यानंतर धान्याचं रक्षण करणाराही तोच आणि धान्य भरल्यानंतर त्याची कापणी करणाराही तोच. तसं सृष्टीची उत्पत्ती करणाराही तोच, स्थिती राखणाराही तोच आणि सगळ्यांचा संहार करणारा सुद्धा तोच. म्हणून असं एकच तत्व सर्व रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाने, भगवान विष्णू परमात्म्याच्या राम रूपाने इथे लीला करत असताना भगवान महादेवांचं पूजन केलं आणि असं हे प्रसिद्ध रामेश्वर लिंग आपल्याला पूजनासाठी, आराधनेसाठी प्राप्त झालेलं आहे. मोठे भाग्यवान आपण आहोत की आपल्याला याच एका क्षेत्रामध्ये भगवान विष्णूंनी स्थापन केलेलं भगवान सदाशिवाचं हे प्राचीन लिंग आराधनेमध्ये प्राप्त होत आहे. म्हणून भगवान रामेश्वराच्या चरणी ही सेवा समर्पित करू आणि त्यांच्या कृपेने परमात्मा पंढरीनाथाच्या ठिकाणी अनन्य भक्तीची धारणा आपल्या अंतःकरणामध्ये रुजावी अशी प्रार्थना करून झालेली सगळी सेवा भगवत चरणी समर्पित करून समस्त ग्रामस्थ, धांदरफळ, देवस्थान मंडळी, सर्व गुणीजन, महाराज मंडळी सर्वांचे आभार मानून या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देऊ. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेले, इथ माझे जीवरले पायी कपण. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली